श्रोते हो, नमस्कार. हेरिटेज वॉकला आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत. कधी वाटलंच नव्हतं की अक्षरशः एका छोट्या बिंदूपासून सुरू झालेला हा प्रवास पाहता पाहता 5 वर्ष पूर्ण करेल. आज 260वा कार्यक्रम. एकही शनिवार किंवा रविवार सुट्टी न घेता पुणेकरांच्या सेवेत सादर झालेला हा कार्यक्रम. हा सुरू व्हायचं सगळं श्रेय महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीत पराग करंदीकर, श्रीधर लोणी आणि अभिजित थिटे यांचं. दुसरं महत्त्वाचं श्रेय पुणे गुजराती केळवणी मंडळ, HV देसाई महाविद्यालय आणि आमचे प्राचार्य. तिसरं महत्त्वाचं श्रेय म्हणजे गार्डियन हॉलिडेजचे मनीष साबळे आणि उदय जाधव, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे श्रीत पराग मते, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे पाटे बिल्डर्स आणि श्री कल्याण तावरे, BVG फाउंडेशनचे श्रीत हनुमंतराव गायकवाड आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे आदरणीय किरण ठाकूर सर आणि सुशील जाधव सर. या सगळ्यांच्या सहकार्यानं सुरू झाला पुण्यातला एक अभूतपूर्व कार्यक्रम हेरिटेज वॉक. लहानपणी शाळेत असताना पहिल्यांदा सिंहगडावरती गेलो होतो. तो धुक्यात हरवलेला सिंहगड पाहिला आणि मनावरती आजही त्याचा अमिट ठसा उमटला. पुढे रायगडावरती गेलो. भल्या पहाटे 5:30 वाजता टकमक डोंगरावरती उभा असताना त्या टकमक कड्यावरून सूर्योदयाची पहिली किरणं जी पाहिली त्याच्यातून मॅकॅनिज गोल्ड सिनेमाची आठवण झाली. पुढे इंग्लंडला जायची संधी मिळाली आणि त्या लंडन शहरातली शेकडो म्युझियम्स पाहिली. हेरिटेजच्या वस्तू आणि वास्तू पाहिल्या आणि असं वाटलं आपल्या पुण्यामध्ये हे का नको. जिथे इतिहास घडला तिथं जाता आलं पाहिजे म्हणून पुण्यात आल्यानंतर हा कार्यक्रम सुरू केला. जिथं घडला तिथं जायला हवं. पुण्यामध्ये 2.5 असे हेरिटेजची ठिकाणं आहेत, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. मग काय करूयात, केली सुरुवात आमच्या महाविद्यालयापासून. कसबा गणपतीच्या आशीर्वादानं पहिलं पाऊल पडलं लाल महालामध्ये. जगाच्या इतिहासामध्ये या भूमीचं नंदनवन झालं पाहिजे म्हणून या भूमीमध्ये सोन्याचा नांगर फिरवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाऊ साहेब, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांचा आशीर्वाद घेतला आणि हा कार्यक्रम सुरू झाला. याच लाल महालातली माती घेऊन शनिवार वाड्याची पायाभरणी करणारे अजय योद्धे थोरले बाजीराव पेशवे यांचं निवासस्थान शनिवार वाडा. आमच्याच महाविद्यालयाचा शेजारी असणारा नानावाडा. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा ज्या वाड्यामध्ये सुरू केली तो भिडेवाडा. नगरपालिकेचं कामकाज सर्वांना खुलं असलं पाहिजे हे सांगणारी पुण्याची मंडई आणि त्या मंडईच्या बाहेर असणारा लोकमान्य टिळकांचा पहिला संगमरवरी पुतळा आणि त्या मंडईचं नाव तरी काय, महात्मा फुले मंडई. पलीकडच्या बाजूला असणारा विश्रामबाग वाडा, त्याच्या अलीकडे यावं दक्षिणभूमी मारुती मंदिर, त्याच्यामध्ये पुणे नगर वाचन मंदिर, ज्या पुणे नगर वाचन मंदिरामध्ये इंग्लंडचा पंतप्रधान चर्चिल भारतात असताना अभ्यासाला बसलेला होता. न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केलेली ग्रंथालयाची चळवळ फोफावली. आमच्याच महाविद्यालयाला वेढा घालून असलेलं भाऊ रंगारेंचं गणपती. अहो, पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती तयार करणं सोपं आहे का? आणि मग ते सदन उभं राहिलं आणि पुनीत बालत यांनी त्या सदनामध्ये सापडलेल्या सगळ्या वस्तू, शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत. आमच्या तांबटाळीमध्ये आमच्या पोटफोडेंनी संसारोपयोगी छोटी भांडी, हजारो भांड्यांचं संग्रहालय उभं केलं. आमच्या पेन्सेंनी सायकलचंच म्युझियम उभं केलं. कोंडव्याला असणारं कॅमेऱ्याचं म्युझियम. अहो, या पुण्यामध्ये कल्पनांना तोटाच नाही. एवढ्या वस्तू, एवढ्या वास्तू आपण सगळे बघतोय. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. या सगळ्या कालखंडामध्ये माझे विद्यार्थी श्रीत उमेश पोटे, मयूर कर्जतकर, गणेश खुटवड, विनयन वाघमारे, वरुण परब या सगळ्यांनी मदत केली म्हणून तर इथवर आलो. माझ्या पत्नीनं 260 दिवस मला घराबाहेर सोडणं सोपं आहे का? गार्गे आणि सृजन यांनी त्यांच्या बाबांना आनंदानं सोडलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्यासारख्या प्राध्यापकाची बडबड टोल पडल्यापासून टोल पडेपर्यंत सहन करणे सोपं आहे का? पुणेकरांनी या उपक्रमावर आमच्यावरती विश्वास दाखवला, प्रेम दाखवलं. यामुळेच हा 5 वर्षांचा प्रवास सफल, सुफळ, संपन्न झाला.
आता सुरू होत आहे आपला 6वा अंक, 6वं वर्ष. नवीन वास्तू, नवीन वस्तू, नवीन वक्ते. भेटूयात ऑगस्ट 2026. धन्यवाद. नमस्कार, मी मिलिंद बारंगळे. नमस्कार, मी संगीता बारंगळे. क्लब हेरिटेज पुणेच्या माध्यमातून चालू असलेला हेरिटेज वॉक, ज्यामध्ये विविध ऐतिहासिक किंवा पौराणिक किंवा इतर अनेक ठिकाणे, अशा विविध ठिकाणी भेट दिली जाते. त्या ठिकाणाचे महत्त्व, त्याची सविस्तर माहिती अशी क्लब हेरिटेजच्या माध्यमातून विविध वक्ते देत असतात. त्याचबरोबर त्या विविध वक्त्यांचं जे हे असतं काय वक्तृत्व ऐकण्यासाठी ची संधी या माध्यमातून आम्हाला मिळते. तसेच त्यानिमित्ताने वेगवेगळ्या इतर लोकांबरोबर इंटरॅक्शन करणे, त्यांच्या ओळखी होणे, असे विविध गोष्टी आम्हाला त्या माध्यमातून होत असतात. तर अशा या उपक्रमामध्ये उपस्थित राहण्याचं वेळच असं समजा, वेळच आम्हाला क्लब हेरिटेजचे सर्वेसर्वा श्री प्राध्यापक गणेश राऊत सर व उमेश पोटे यांनी लावलंय असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. तर अशा या उपक्रमासाठी आमच्याकडून मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, मी अरुणा कापरे. क्लब हेरिटेज बरोबर माझा संबंध जवळजवळ 2012 सालापासून आहे आणि प्रत्येक रविवारी किंवा शनिवारी कार्यक्रम होतात आणि खूप मोठ्या मोठ्या थोर इतिहासकारांचे सुद्धा जन्मदिवस किंवा त्यांच्या आठवणी काढण्यासाठी, आठवणीच्या निमित्ताने सुद्धा काही काही कार्यक्रम होत असतात. मोस्टली हे सगळे कार्यक्रम हेरिटेज रिलेटेड आणि इतिहासाशी संबंधित असतात. छान आणि कार्यक्रम चालू असतात आणि मुख्य म्हणजे सगळे कार्यक्रम अगदी वेळेवर चालू होतात आणि वेळेवरच संपतात. कधीही ती त्याच्यात बदल झालेला नाही आजपर्यंत. छान कार्यक्रम असतात एकंदरीत. पोटे आणि गणेश राऊत सर खूप छान कार्यक्रम ऑर्गनाईज करतात. तर माझ्याकडून आणि माझ्या मिस्टरांकडून, दोघांकडूनही गणेश राऊत सरांना आणि पोटेला आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम पुढे चालू राहावे. विकटवाट चढुनी जे गणकोट दाखले, खिंड खिंड लढुनी स्वराज्य साकारले. सह्याद्रीचं वैभव महाराष्ट्राला भलं, सोन्याचं दिस हे मुलखाला दावलं. माझ्या राजानं दिलं या दान, राखा तुम्ही र. माझ्या राजानं दिलं या दान, राखा तुम्ही र. सखा शिव हळहळला.